अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जिल्ह्यात पडणाऱ्या पर्जन्यमानामुळे पूरस्थिती निर्माण होते। या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली। राजाराम बंधारा क बावडा येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी साहित्य आणि प्रात्यक्षिकांची आज पाहणी केली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल दुरुस्ती प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या उद्देशाने 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे। प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सामील झालेल्या आपदा मित्र व आपदा सखींच्या आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट, लाईव्ह रिंग, सॉकर कटर, हायड्रोलिक कटर, रेस्क्यू रोप, इमर्जन्सी फ्लोटिंग लाईट्स आदींची प्रत्यक्ष पाहणी श्री राठोड यांनी यावेळी केली। या प्रसंगी करवीर तहसीलदार स्वप्नील पवार, अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह आपदा मित्र व सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज कोल्हापूर जिल्ह्यामधील आपण मान्सून पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे काही साहित्य वापरलं जातं जसे रबर बोट्स असतील आणि सगळे सेफ्टी इक्विपमेंट, रेस्क्यू इक्विपमेंट याची सगळ्याची पाहणी केली। ते सुस्थितीत आहेत की नाही ह्याची पण तपासणी केली आणि त्याचे काही डेमो घेण्यात आले। यासोबतच इथं मोठ्या प्रमाणात आमचे व्हॉलेंटियर्स जे KDRF टीमचे आहेत ते उपस्थित आहेत। त्यांचं पण रिफ्रेशर ट्रेनिंग आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल यूज त्या साहित्याचा कसा करायचा याबद्दल सगळं ट्रेनिंग आज दिवसभर चालणार आहे आणि पुढचे 3 दिवस पण चालणार आहे। जिल्हा प्रशासन जे काही आपदा याची शक्यता आहे त्या सगळ्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।